लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सिंधू राघवला म्हणत असते की मी तुम्ही गिफ्ट केलेली साडी नेसली, त्यामुळे माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला समजलं, पण तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही मला अजूनही सांगितलेलं नाही. आणि ते ऐकून मग राघव सिंधूचा हात हातात घेतो आणि म्हणतो की सिंधू सावंत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि ते ऐकून सिंधू लाजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर राघव तिच्यासोबत छान डान्स करायला सुरुवात करतो. ते दोघेही खूप आनंदामध्ये असतात. मात्र त्यानंतर राघवच्या लक्षात येतं की हा फक्त आपला एक भास आहे आणि मग तो हसतच सिंधूच्या फोटोकडे बघत असतो. तर दुसरीकडे सिंधू तिच्या रूममध्ये जाते आणि राघवने साडी नेमकी कुठे ठेवली आहे हे शोधायला सुरुवात करते. त्यानंतर तिला ती साडी सापडते आणि राघवने आणलेली ती साडी बघून सिंधू तर खूपच खुश होते. ती स्वतःशीच म्हणत असते की राघवचा साड्यांच्या बाबतीत चॉईस खरंच खूप छान आहे, त्यांना बरोबर माहिती आहे की मला काय आवडेल ते. आणि मग त्यानंतर ती साडी तिच्या अंगावर टाकून बघते आणि आरशामध्ये स्वतःकडे बघत ती सुद्धा स्वप्नात हरवून जाते. तिला स्वप्नात असं दिसतं की राघव तिच्याजवळ आला आहे आणि त्याने स्वतःच्या हाताने तिच्या हातात बांगड्या घातल्या, त्याच्यानंतर गळ्यामध्ये नेकलेस घातला आणि मग त्यानंतर सिंधूने त्याला सांगितलं की राघव, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, मात्र तुम्ही परिस्थिती बघताय ना कशी आहे ते, त्यामुळे मला तुम्हाला काही सांगताच येत नाही. तर राघवही तिला म्हणतो की सिंधू, काळजी करू नको, ही सगळी परिस्थिती मी लवकरच बदलेल आणि मग आपण दोघे कायमचे एकत्र येऊ. आणि मग त्यानंतर ते दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. आणि मग जेव्हा सिंधूला समजतं की हा फक्त आपला एक भास होता, तेव्हा ती लाजून खाली मान घालते. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ती साडी ठिकठिकाणी फाटलेली आहे आणि ती फाटलेली साडी बघून सिंधूला तर धक्काच बसतो. ती विचार करते की ही साडी अशी मध्येच कशी फाटली असेल आणि मग त्यानंतर ती ही साडी दुरुस्त कशी करायची याचाही विचार करते. कारण तिला माहिती असते की जर तिने आज ही साडी नाही नेसली तर राघवला खूप वाईट वाटेल आणि मग त्यामुळे ती काय करता येईल याचाच विचार करत राहते. त्यानंतर मग संध्याकाळी पार्टीला सुरुवात होते. राघवचे अनेक कलिग्स घरी आलेले असतात. ते सगळेजण राघवचं अभिनंदन करत असतात आणि त्यावेळी मग रुक्मिणी राजश्रीला विचारते की सिंधू आणि रेश्मा कुठे आहेत. त्यावर राजश्री सांगते की सिंधूला मी आत्ताच तयार होण्यासाठी पाठवले, दिवसभर ती एकटीच सगळं काम करत होती. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, पण मग रेश्मा? आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की रेश्मा सकाळी तिच्या रूममध्ये गेल्यानंतर ती परत खाली आलीच नाही आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते की खरंच अवघड आहे, आता तर कोणाला काही बोलायची सोयीसुद्धा राहिली नाही. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की अगदी खरं आहे. आणि मग त्याच वेळी राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती हसतच सगळ्यांकडे बघत असते आणि मग अन्वी आणि आयुषही त्या ठिकाणी येतात. केलेलं डेकोरेशन बघून ते दोघेही खूपच खुश होतात आणि मग तितक्यात राजश्रीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. ती रुक्मिणीला सांगते आणि मग रुक्मिणी आनंदाने त्या दोघांजवळ जाते. अन्वी आणि आयुषला बघून तिला खूपच आनंद झालेला असतो. अन्वीसुद्धा प्रेमाने तिला मिठी मारते. रुक्मिणी त्या दोघांची चौकशी करते. ती आयुषला विचारते की आमची अन्वी तुम्हाला त्रास तर देत नाही आहे ना? आणि त्यावर आयुष हसतच नाही म्हणतो. मात्र त्यानंतर तो रुक्मिणीला म्हणत असतो की आजी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्लीज मला आयुषच म्हणा, आयुष राव नको. मात्र रुक्मिणी म्हणत असते असं कसं, तुम्ही तर आमचे नात जावे आहात, मग तुम्हाला तुमचा मान द्यायलाच हवा ना. त्यावर आयुष म्हणतो मग ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला आजी साहेब म्हणतो, आजी नाही. मात्र ते ऐकून रुक्मिणी म्हणते की नको नको, तुम्ही मला आजी म्हणा आणि मी तुला आयुषच म्हणते. आणि त्यावर आयुष हसून हो म्हणतो. आणि मग त्यानंतर ते दोघे रुक्मिणीचा आशीर्वाद घेतात आणि मग राघवजवळ जातात. त्यांना बघून राघव खूप खुश होतो, त्या दोघांनाही मिठी मारतो. आयुषने राघवसाठी छानसं गिफ्टही आणलेलं असतं, त्यामुळे राघव खुश होतो. मात्र त्यानंतर तो सतत सिंधूच्या खोलीकडे बघत राहतो आणि ही गोष्ट आयुष अन्वीच्या लक्षात येते. ते दोघेजण विचारत असतात की काय झालं मामा, कशाचं टेन्शन आलं आहे का? त्यावेळी राघव म्हणतो की नाही, मला कशाचं टेन्शन येणार. त्यामुळे आयुष त्याला विचारतो की मग तुम्हाला घाम का फुटलाय? मात्र राघव म्हणतो की नाही, काहीच नाही. तर अन्वी म्हणते की आयुष, मला माहिती आहे राघव मामाला काय झालंय ते, मला असं वाटतंय की त्याने नक्कीच सिम्मासाठी काही
काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं असणार आणि आता ते सरप्राईज सक्सेसफुल होणार की नाही याचीच त्याला काळजी वाटत आहे. आणि त्यावर राघव हसतच हो म्हणतो. तर आयुष त्याला विचारत असतो की मामा आम्हालाही सांगा ना, तुम्ही सिंधू मामींसाठी काय सरप्राईज ऑर्गनाईज केलं आहे. आणि मग राघव त्या दोघांना सांगू लागतो की मी सिंधूसाठी एक छान साडी आणली आहे आणि त्या साडीसोबत मी एक नोटसुद्धा लिहिली होती की जर तुला माझी मैत्री मान्य असेल तर तू आज ही साडी नेसशील. आणि ते ऐकून अन्वी आणि आयुष तर खुश होतात. अन्वी राघवची मस्करी करत म्हणत असते की आयुष आता आपल्याला इथे ओल्ड स्कूल लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. मात्र राघव म्हणतो की तुमचीच असेल ओल्ड स्कूल लव्ह स्टोरी, आमची नाही. आणि मग त्यानंतर अन्वी आणि आयुष मुद्दाम नाटक करतात. त्यामुळे राघव त्या दोघांनाही गप्प बसायला सांगतो आणि तो सिंधूची वाट बघत असतो. आणि ते बघून राणी हसतच मनाशी म्हणते की राघव मला माफ कर, पण तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. सिंधूच्या मनात काय आहे हे तुला कधीच कळणार नाही, कारण मुळात सिंधू ती साडी नेसूच शकणार नाही. आणि माझी खात्री आहे की एक ना एक दिवस तू परत माझ्याकडे येशील आणि मग मी तुझ्यावर इतकं प्रेम करेल की तू त्या सिंधूला विसरून जाशील. मात्र त्याच वेळी सिंधू राघवने दिलेली ती साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि तिच्याकडे तर सगळेजण बघतच राहतात. मात्र राघव तिच्याकडे बघणार इतक्यात अन्वी आणि आयुष त्याचा चेहरा दुसरीकडे वळवतात. ते राघवला सिंधूकडे बघूच देत नाही. राघव म्हणत असतो की काय झालं, मला ही सिंधूला बघायचं आहे. मात्र अन्वी आणि आयुष मुद्दाम नाटक करत म्हणत असतात की राघव मामा रे, हे काय करतोय तू, सिंधू मामीला आधी इथे येऊ तर दे. आणि त्यामुळे मग राघव थोडा वेळ शांत बसतो. मात्र त्याला तो कधी एकदा सिंधूला बघतोय असं वाटत असतं. तर अन्वी म्हणत असते की राघव मामा, सिम्मा खरंच खूप सुंदर दिसत आहे, असं वाटते की तिच्याकडे बघतच राहावं. तर आयुषही म्हणत असतो की अगदी खरं बोललीस अन्वी, सिंधू मामी आज खरंच खूप सुंदर दिसत आहेत. आणि मग त्यावेळी राघव पटकन सिंधूकडे वळून बघतो आणि मग त्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो. आणि मग राणीचं सुद्धा सिंधूकडे लक्ष जातं आणि सिंधूने तीच साडी नेसली आहे हे बघून तर तिला धक्काच बसतो. तर इकडे राघव खाली पडल्याचं नाटक करतो. तर अन्वी आणि आयुष पटकन त्याला सावरतात आणि ते बघून सिंधूला हसू येतं आणि मग ती राघव जवळ जाते. तर राघव एकटकच तिच्याकडे बघत असतो. तो सिंधूला म्हणतो की तू खरंच आज खूप सुंदर दिसत आहे. आणि सिंधूने ती साडी नेसल्याबद्दल तो तिचे आभारही मानतो. तर सिंधू म्हणत असते की राघव, हे काय चाललंय तुमचं. तर राघव मुद्दाम नाटक करत विचारतो की कशाबद्दल बोलतीयस तू. तर सिंधू म्हणते की तुम्ही असं का बघताय माझ्याकडे. तर राघव म्हणतो की मी तुझ्याकडे असाच बघत राहणार. मात्र तितक्यात त्याचा एक कलिक त्याला आवाज देतो. त्यामुळे राघव बाजूला जातो. तर अन्वी म्हणत असते की सिम्मा, तू खरंच आज खूप सुंदर दिसत आहे. आणि मग अन्वी आयुषला बघून सिंधू त्या दोघांचीही भेट घेते. त्या दोघांना आनंदात बघून तिलासुद्धा खूप आनंद होतो. राणी मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते. आणि मग सिंधू अन्वी आणि आयुषला सांगू लागते की ही साडी मला राघवने गिफ्ट केली आहे, मात्र आज ही साडी मला नेसताच आली नसती. त्यावर अन्वी विचारते का. तर सिंधू सांगते की त्या दुकानदाराने राघवला फसवलं, यांना फाटकी साडी दिली. आणि ते ऐकून अन्वी विचारते म्हणजे आता तू फाटकी साडी नेसली आहेस की काय. त्यावर सिंधू म्हणते नाही ग, मग मी एक जुगाड केला. आणि ते ऐकून या दोघांनाही हसू येतं. ते विचारतात की काय केलं तुम्ही नक्की. आणि मग सिंधू त्यांना सांगते की साडी ज्या ठिकाणी फाटली होती त्या ठिकाणी मी एका ओढणीचा पॅच लावला आणि साडी दुरुस्त केली. आणि मग ती त्या साडीचा तो पॅच दाखवत अन्वीला विचारते की बघ, काही ऑड तर वाटत नाही आहे ना. आणि त्यावर अन्वी म्हणते की नाही सिम्मा, असं वाटतही नाही आहे की तू वेगळा पॅच या साडीला लावला आहे, तू खरंच खूप सुंदर दिसत आहे. आणि ते ऐकून सिंधू खुश होते. आणि मग त्यानंतर ती राघवजवळ जाते. ती राघवला म्हणत असते की हे काय चाललंय तुमचं, तुम्ही सतत माझ्याकडे असे का बघताय. आणि त्यावेळी राघव म्हणतो की सिंधू, तू खरंच इतकी सुंदर दिसत आहेस ना की माझी तुझ्यावरून नजर हटतच नाही आहे. आणि मग तो एकटक सिंधूकडे बघतच राहतो. आणि हे सगळं काही बघून राणी मात्र खूपच चिडते. ती रागातच त्या दोघांकडे बघत असते. तर दुसरीकडे ऋतुराज रिषभला घेऊन त्या मीटिंगसाठी गेलेला असतो. मात्र ते दोघेजण अर्धा तास बसतात. मात्र तरीसुद्धा त्या शॉपचा मॅनेजर त्या ठिकाणी काही येत नाही. शेवटी रिषभ खूप वैतागतो. मात्र
ऋतुराज त्याला म्हणत असतो की थोडा वेळ थांब, ते लोक आता येतीलच. मात्र रिषभ म्हणत असतो की बाबा मला इथे चांगले वाईब्स येत नाही आहेत, आपण प्लीज इथून जाऊयात. आणि मुळात मला हे सगळं खूप वेगळं वाटतंय, कारण आपली स्वतःची पेढी असताना हे लोक आपल्याला त्यांची फ्रँचायझी का देऊ करताय. आणि त्यावर ऋतुराज म्हणतो की जर मार्केटमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला अशा अनेक ऑफर्स येतात आणि तू बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, आपल्याला प्रॉफिट होणार आहे एवढंच लक्षात ठेव. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच तो व्यक्ती त्या ठिकाणी येतो. तो त्या ज्वेलरी शॉपचा मॅनेजर असतो. तो स्वतःची ओळख करून देतो आणि मग ऋतुराज रिषभला सांगू लागतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान ऑफर आहे. गणपती चौकामध्ये आमचं सगळ्यात मोठं शॉप आहे आणि त्या शॉपचा मी तुम्हाला गुडविल पार्टनर बनण्याची ऑफर देत आहे. आणि ते ऐकून ऋतुराज तर खूपच खुश होतो. मात्र रिषभ म्हणतो की माझे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे, विचारा. तर रिषभ त्याला विचारतो की आमची स्वतःची पेढी असताना तुम्ही आम्हाला गुडविल पार्टनर का बनवताय. आणि त्यावर तो माणूस सांगतो की मार्केटमध्ये तुमचं चांगलं नाव आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. त्यावर रिषभ म्हणतो ठीक आहे, पण पुढची बोलणी करण्याआधी मला तुमचं एकदा ऑडिट चेक करावं लागेल. मात्र ते ऐकून तो माणूस घाबरतो. तर रिषभला सतत असं वाटत असतं की यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. मात्र ऋतुराजला ते काही पटतच नाही. तर दुसरीकडे राजश्री सगळ्या पाहुण्यांना काय हवं नको ते बघत असते आणि तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते. ती म्हणते की आई हे काय करताय तुम्ही प्लीज जाऊन भाषण पाठ करा, मी बाकी सगळं काम करते. मात्र राजश्री घाबरूनच म्हणते की सिंधू मला भीती वाटत आहे ग, माझं भाषण पाठ झालं नाही. त्यावर सिंधू म्हणते की आई तुम्ही घाबरू नका, अजूनही वेळ आहे, तुम्ही जाऊन भाषण पाठ करा. पण तितक्यात रत्नाकर त्या ठिकाणी येतो आणि राजश्रीचं भाषण पाठ झालेलं नाही हे बघून तो म्हणतो की जर तुला भीती वाटत असेल तर तू आज या सगळ्यांसमोर काही बोलू नको. मात्र सिंधू म्हणते की असं कसं बाबा, आईंची इच्छा आहे ना, मग आपण त्यांना संधी द्यायलाच हवी. त्यावर रत्नाकर त्या दोघींना समजवण्याचा प्रयत्न करतो की उगाच सगळ्यांसमोर हसू व्हायला नको. पण सिंधू काही ऐकायला तयार नसते आणि ती राजश्रीला भाषण पाठ करायला पाठवते. तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स आज तुला नडणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राजश्री तिचं भाषण सगळ्यांना वाचूनच दाखवत असते. मात्र राणीने त्या भाषणात काही शब्द चुकीचे लिहिलेले असतात, जे राजश्रीला वाचताच येत नाही. ती त्यांचा चुकीचा उच्चार करते आणि त्यामुळे सगळेजण तिच्यावर हसू लागतात. तर रत्नाकर आणि रुक्मिणी तिला खूप ओरडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.